नमस्कार, मी प्राध्यापक किसन अंबुरे, यवतमाळ लोकसभा वाशिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे। ही निवडणूक लढवित असताना मी जो एक संशोधनात्मक डाटा गोळा केला, यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा जो आजपर्यंत विकास झाला नाही, त्या मागची मी कारणं शोधली, तेव्हा माझे असं लक्षात आलं की येथे झालेले खासदार यांची यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीतली उदासीनता आणि तसेच सर्वसामान्य सुशिक्षित तरुण नोकरदार वर्ग यांनी राजकारणाला हलके घेतले। राजकारण हा आपला अजेंडा नाही, राजकारण करणे हे चांगल्या लोकांचं काम नव्हे, म्हणून त्यांनी राजकारणापासून तटस्थ भूमिका घेत त्यांनी जे निर्णय घेतलेत त्यामुळे आज आपल्यावर ही परिस्थिती आली आहे। मी प्राध्यापक म्हणून डॉक्टरेट म्हणून काम करत असताना मला अभ्यासातून जी माहिती मिळाली, त्या माहितीच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास आज 22 लाख एवढं मतदान आहे। या 22 लाखापैकी 25% मतदान हे आदिवासींचं आहे। यामध्ये जवळपास 30-32% मतदान हे ओबीसी, कुणबी, मराठा बांधवांचं आहे। एससी समाज बांधव, बौद्ध समाज बांधव यांचं मतदान जवळपास 4 लाख आहे। बंजारा समाज यांचं मतदान 3.5 लाख आहे। मुस्लिम बांधव यांचं मतदान 2.5 लाख आहे। तर हे एवढ्या मोठ्या जनतेचे प्रश्न जर आपण बघितले तर 95% सर्व जनतेचे प्रश्न सारखेच आहेत। यवतमाळ वाशिम मध्ये काही नेते, राजकारणी, पुढारी जातीपातीचं राजकारण करतात। या जातीपातीच्या राजकारणातून काही जातीच्या नावाने मतदान मागतात। यामधून आपला यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा विकास होणार का? आपल्या मतदारसंघाचा विकास होणार का? तर निश्चितच नाही। राजकारणाला जातीपातीची भूमिका न देता सर्वांगीण विकासाला जो महत्त्व देईल असा व्यक्ती निवडून जाणं आणि त्यांना संसदेत पाठवणं, त्यामुळेच आपला विकास होऊ शकतो। म्हणून मी प्राध्यापक किसन अंबुरे सर्व समाजाच्या प्रश्नाची जाण ठेवून सर्व समाजाचा नियोजनबद्ध अभ्यास करून सूत्रबद्ध जो एक मी डाटा गोळा केला आणि यामधून जे विकासात्मक मुद्दे बाहेर आलेत ते मुद्दे मी आपणासमोर निवडणुकीचा जाहीरनामा म्हणून मांडतो। प्रिय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनो तथा माझ्या वरिष्ठ मायबाप मंडळी, सर्वांना माझा नमस्कार। शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे। शेतकऱ्यांची प्रश्न कोणीही खंबीरपणे मांडत नाही। शेतकऱ्यांची प्रश्न सुटली पाहिजेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे। वीज पुरवठा, पाणी पुरवठा, स्वस्तात बी बियाणे, चांगल्या दर्जाचे खतं, औषधी, कीटकनाशके यांचा पुरवठा झाला पाहिजे। यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे। महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत। कर्ज पुरवठा केला पाहिजे। तरुणांचे, बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये एक MIDC स्थापन करून या MIDCच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्मिती करून प्रत्येकांना रोजगार उपलब्ध करून देणे। यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील 3 मोठ्या धरणावर जलविद्युत निर्मिती प्रकल्प स्थापन करून प्रत्येक कुटुंबाला प्रति महिना 300 युनिट एवढी मोफत वीज पुरवठा करणे। यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे वाढते तापमान कमी करणे, नियोजनबद्ध पाण्याचा साठा करून
धरणाचा साठा वाढवून गावागावांना आणि शेतींना पाणी पुरवठा करणे, जंगलाचे संवर्धन करणे, पशु पक्षी प्राणी यांना पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. आज यवतमाळ वाशिम मतदारसंघात गुन्हेगारी, चोरी, नोकरी मिळवण्याचे आमिष देऊन पैसे लुटणे, अशी फसवणूक, व्यसनाधीनता, बेरोजगारी वाढत आहे. यांना आळा घालणे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी पारदर्शक अशी नोकर भरती राबवणे, विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह हॉस्टेलची निर्मिती करणे, तेथे मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रति महिना 8,000 रुपये एवढं स्टायपेंड देणे. वयोवृद्ध, निराधार, दिव्यांग, अपंग या सर्व महिला पुरुषांना प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये एवढं मानधन पगार देणे. आज वाढती महागाई, बेरोजगारी यामध्ये 1,000-1,500 रुपयामध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे अशी किमान 6,000 रुपये एवढे पगार वाढ करणे. 2005 नंतर नव्याने नोकरीवर लागलेले जे कर्मचारी आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांचं पेन्शन कायम करणे, पेन्शन रद्द करण्यासाठीचे जे कायदे करण्यात आले ते कायदे रद्द करणे. तसेच यवतमाळ वाशिम मतदारसंघातील जी जनता आहेत, या सर्व जनतेला आरोग्याची, प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची एक काळजी असते. आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपल्याला चांगले आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी चांगले दवाखाने असावेत. म्हणून मी प्राध्यापक किसन अंबोरे यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सर्व जनतेला 30 लाख रुपयापर्यंतची आरोग्य सुविधा मोफत पुरवठा करणे, ही मागणी संसदेत ठामपणे मांडून सर्व सरकारी दवाखान्यामधून आणि प्रायव्हेट दवाखान्यामधून 30 लाख रुपयापर्यंतची सर्व आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणार. यासाठी मी कटिबद्धतेने काम करणार. तसेच कापसावर आधारित यवतमाळ वाशिम मध्ये अनेक टेक्स्टाईल उद्योग, कापड गिरण्या, सूत गिरण्या यांची निर्मिती करणे. यवतमाळ वाशिम मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात MIDC स्थापन करणे. MIDCच्या स्थापनेतून अनेक तरुण, बेरोजगार, युवा, महिला, कामगार यांना रोजगार उपलब्ध करून देणे. तसेच यवतमाळला शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून जो एक कलंक लागला आहे, जो एक अपमानजनक ही एक बाब आहे, ही बाब पुसून टाकणे, यवतमाळला न्याय मिळवून देणे, शेतकरी आत्महत्या थांबवणे, कॉटन सिटी, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून जो एक नावलौकिक आहे, या नावलौकिकाप्रमाणेच कापसावर आधारित अनेक उद्योगांची निर्मिती करून येथे विकास करणे. वाशिम जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून संबोधले जाते. वाशिम मध्ये चांगले रोजगार निर्माण करणे, वाशिम जिल्ह्याच्या जे काही आशा अपेक्षा आहेत, त्या आशा अपेक्षा, यवतमाळ जिल्ह्याच्या आशा अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी मी खंबीरपणे काम करणार. यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये बिझनेस हब निर्माण करणे, पर्यटन क्षेत्राला चालना देणे, पर्यटन क्षेत्र विकसित करणे, ऐतिहासिक वास्तू, स्थळ, मंदिर, गाव यांना विकसित करणे, यांना जागतिक दर्जा मिळवून देणे.
त्यांना भरपूर निधीचा पुरवठा करून देणे, सुसज्ज असे चांगले रस्ते निर्माण करणे, गावातील अनेक समस्या सोडवणे, ही सर्व कामं मी आपल्या आशीर्वादाने करणार, संसदेमध्ये ठामपणे मांडणार. यासाठी आपल्या सर्वसामान्य मतदार जनतेचा मला आशीर्वाद हवा आहे. ही लढाई केवळ पक्षाची नसून, पार्टीची नसून, ही लढाई सर्वसामान्य गोर गरीब जनता, शेतकरी, कामगार, तरुण, बेरोजगार, महिला, युवा, विद्यार्थी, तुमच्या माझ्या येणाऱ्या पिढ्या, भवितव्य या सर्वांच्या हक्क अधिकाराची लढाई आहे. सर्वांचं चांगलं अस्तित्व राहावं, पर्यावरणाचं संतुलित अस्तित्व टिकून राहावं, यासाठीची ही लढाई आहे. आजपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. जे शेतीलाच उद्योग म्हणून विकसित करायला हवं होतं. भारत देश हा कृषी प्रधान आहे. 85% जनता जर शेतीवर आधारित उदरनिर्वाह करत असेल, तर या 85% लोकांचा जो जगण्याचा भाग आहे तो म्हणजे शेती. या शेतीलाच उद्योग म्हणून विकसित केले असते तर प्रत्येक कामगार हा चांगला रोजगार झाला, त्यांना रोजगार मिळाला असता. प्रत्येक शेतकरी हा एक उद्योगपती झाला असता. यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रांना चालना दिली नाही. यवतमाळचे दिग्रस दारव्हानेर चे माजी क्रीडा मंत्री राहिलेले आमदार यांनी ज्या क्रीडा सुविधा यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये करायला पाहिजे होत्या, यवतमाळ वाशिम जिल्हा सोडून द्या, निदान आपला दिग्रस दारव्हानेर मतदारसंघात यांनी ज्या क्रीडा क्षेत्रांना चालना द्यायला पाहिजे होती, ज्या पायाभूत सुविधा, क्रीडा नगरी स्थापन करायला पाहिजे होती, ती केली नाही. मंत्रीपद मिळून जर यांनी काम करत नसतील तर आता निवडून आल्यानंतर हे काम करतील अशी आपण यांच्याकडून कोणती अपेक्षा ठेवू? हे 5-5 पक्ष बदलून या पक्षातून त्या पक्षात जातात आणि कुठे आपली पोळी भाजून घेता येईल, कुठे आपल्याला निवडून येऊन आपलं अस्तित्व, आपली काळधन संपत्ती, काळा पैसा कसा टिकून ठेवता येईल यासाठीच हे प्रश्न करतात. ज्यांच्या सूतगिरण्या, कंपन्या नुकत्याच सील झालेल्या आहेत, त्यांच्या कंपन्यांना टाळा लावलेला आहे, ताला ठोकलेला आहे, कुलूप लावलेला आहे. ज्यांनी 40-40 लाख रुपये सरकारचं टॅक्स कर बुडवलेला आहे, हे लोक निवडून आल्यानंतर तुमचा माझा सर्वांचा विकास करतील काय? दुसऱ्या मतदारसंघातून, दुसऱ्या जिल्ह्यातून आयात उमेदवार जो आमच्यावर लादला जात आहे, थोपवला जात आहे, तो आमचा विकास करतील काय? ते निवडून आल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिकडे स्थायिक होतील, मग ते आमचे प्रश्न कसे सोडवू शकतील? हे अशा अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यावर सर्व मतदार बंधू भगिनी, वरिष्ठ मायबाप मंडळी आणि मित्रमैत्रिणींनी चांगला विचार करावा. माझ्या सर्व सहकारी यांनी मला जो एक पाठिंबा दिला आहे, जे मला तन मन धनाने सहकार्य करत आहेत, सपोर्ट देत आहेत, आणि आपला आशीर्वाद, सर्व मतदारांचा आशीर्वाद, यामुळे निश्चितच यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा मी निवडून आल्यानंतर नियोजनबद्ध विकास करील. मी निवडणूक जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या गोष्टी मी ठामपणे करील. हे आमदार खासदार लोक निवडून आल्यानंतर त्यांना फोन करण्यासाठी आम्हाला फोन नंबर मिळत नाही. त्यांची भेट घेण्यासाठी आम्हाला कित्येक दिवस वेटिंगवर राहावं लागतं, वाट पाहावी लागते. ज्यांचा आम्हाला साधा फोन नंबर मिळू शकत नाही ते आमचे प्रश्न काय सोडवतील?
मी माझ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्येच ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. माझा जो काही मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक प्राध्यापक किसन या नावाने मी दिलेला आहे. माझा मोबाईल क्रमांक 88 057 40 413, इंग्लिशमध्ये 8805 740413 हा आहे. आपणास यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये कोणतीही समस्या आली, आपण मला 24 तासात कधीही फोन करू शकता. मी आपणासाठी 24 तास सदैव तत्पर राहीन. आपल्या सेवेसाठी मी धावून येईल. आणि आपण मला जे निवडणुकीमध्ये तुतारी हे निवडणूक बोध चिन्ह मिळालेलं आहे, तुतारी या चिन्हाचे ईव्हीएम मशीनवरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि आपल्या सर्वांच्या विकासासाठी आपला हक्काचा माणूस म्हणून मला संसदेत पाठवावं. आणि निश्चितच मी आपणा सर्वांच्या आशीर्वादाने निवडून येईल. धन्यवाद.